हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एक वेळा परम एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत. लास्ट लेक्चरमध्ये आपण तुमचा वर्ग 9 क्लास 9चा चॅप्टर नंबर 13 कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंटला सुरुवात केली होती. लेक्चर 1 मध्ये आपण व्हॉट इज एलिमेंट, व्हॉट इज कंपाऊंड, कार्बन, त्याच्या प्रॉपर्टीज, नंतर एंड आपण केला होता लेक्चरचा विथ द डेफिनेशन ऑफ ॲलोट्रॉपी, ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन, राईट. या लेक्चरमध्ये आपण ॲलोट्रॉपीचे डेफिनेशन, ॲलोट्रॉप्स कशाला म्हणायचे, कुठले कुठले कंपाऊंड्स आय मीन एलिमेंट्स त्याला शो करतात. सेकंड थिंग, कुठले डिफरंट टाईपचे ॲलोट्रॉप्स आहेत जसे की डायमंड, ग्रॅफाईट, फिलरिन, त्यांच्या प्रॉपर्टीज आणि त्यांची युजेस आणि त्यांचं स्ट्रक्चर. या तिन्ही गोष्टी आता आपण या चॅप्टरमध्ये आय मीन या लेक्चरमध्ये कव्हर करू. लेक्चर 2 ऑफ युअर चॅप्टर 13, राईट. चला स्टार्ट करूया. ॲलोट्रॉप तुम्हाला जर आठवत असेल, लास्ट लेक्चर तुम्ही बघितलं असेल, तर आपण ॲलोट्रॉप कशाला बोललो होतो की ॲलोट्रॉप म्हणजेच डिफरंट फॉर्म ऑफ सेम एलिमेंट. एखादा एलिमेंट असेल तर त्या एलिमेंट हा वेगवेगळ्या स्वरूपात अवेलेबल असू शकतो. आपण उदाहरण सांगितलं होतं, राईट. सपोज आपण सांगितलं होतं हा कार्बन. आता कार्बन बद्दलच बोलू आपण, ठीक आहे. हा कार्बन असेल तर कार्बन हा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये अवेलेबल आहे, ठीक. एलिमेंटची डेफिनेशन क्लिअर तुम्हाला. आता आपण सांगितलं कार्बन हा फ्री स्टेट मध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि कंबाईन स्टेट मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तर फ्री स्टेट मधले जे एक्झाम्पल्स होते आपले, तर ते एक्झाम्पल्स काय होते, डायमंड, ठीक आहे, नंतर ग्रेफाईट आणि फिलरिन. फ्री स्टेटचा अर्थ हा होतो की त्या कार्बन सोबत दुसरा कुणाचंही कॉम्बिनेशन झालेलं नाही. तर ॲलोट्रॉपी म्हणजे काय, तर हा कार्बन, ठीक आहे, तर हा वेगवेगळ्या स्वरूपात सापडेल. कुणी वेगवेगळं स्वरूप म्हणजे काय. आता ॲलोट्रॉपची डेफिनेशन आपण कशी करणार की त्यांच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीज फिजिकल प्रॉपर्टीज ह्या डिफरंट असतील आणि केमिकल प्रॉपर्टीज ज्या सिमिलर असतील. केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर असण्यामागचं कारण की ते बनलेलेच एका एलिमेंटनी आहे. तर मग कुठल्याही आय मीन फॉर्ममध्ये तो अवेलेबल असेल तरी सुद्धा त्याचं बनलेला एकच एलिमेंट असल्यामुळे त्याच्या प्रॉपर्टी सुद्धा सारखेच राहणार, पण त्यांचं फिजिकल स्ट्रक्चर हे डिफरंट राहणार. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये पर्टिक्युलरली आपण बोलू हार्डनेस, फॉर एक्झाम्पल. आता हा कार्बन, याचे ॲलोट्रॉप्स म्हणजे एक ॲलोट्रॉप आपण इथे लिहू डायमंड, सेकंड इज युअर ग्रेफाईट, ठीक आहे, आणि थर्ड इज युअर फ्युलरिन. परत सांगतोय मी, आपण याला ॲलोट्रॉप का म्हणतोय. ॲलोट्रॉपच्या डेफिनेशन मध्येच आहे की ॲलोट्रॉप मध्ये फिजिकल प्रॉपर्टीज आर डिफरंट, बट केमिकल प्रॉपर्टीज आर सेम. केमिकल प्रॉपर्टीज आर सेम, ठीक आहे. इथपर्यंत कळलं. याला म्हणतो आपण ॲलोट्रॉप्स, ठीक. आता फिजिकल प्रॉपर्टी डिफरंट म्हणजे काय, समजा डायमंड असेल, ग्रॅफाईट असेल, फ्लोरिन असेल, तर यांच्या हार्डनेस बद्दल जर आपण बोललो तर डायमंड इज द हार्डेस्ट सबस्टन्स असं म्हणू शकतो आपण. हा हार्डेस्ट आहे. ग्रॅफाईट म्हणाल तर हा ब्रिटल येतो. ब्रिटल म्हणजे ठिसूळ. तुमची जी पेन्सिल असेल त्याच्यामध्ये लीड जर काढलं तर तुम्ही बऱ्याच वेळा स्केच करते वेळी ते लीड तुटून जातं, म्हणजे इतकी सॉफ्ट असेल. म्हणजे यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज कशा असणार आहे, डिफरंट असणार. त्याला आपण ॲलोट्रॉप म्हणतो. आणि या ॲलोट्रॉपमध्ये सिंगल एलिमेंट प्रेझेंट असणार आहे, त्यांच्यामध्ये बॉन्डिंग ही स्ट्रॉंग असणार आहे, त्याच्यामुळे पर्टिक्युलर जिओमेट्रिक शेपमध्ये तुम्हाला सापडणार. हे असे ओबडधोबड सापडणार नाही, पर्टिक्युलर शेपमध्ये असतील. प्रॉपर्टीज बघू आपण त्यांच्या. आता आपण जे ॲलोट्रॉप बघणार ते पहिला टाईप त्याचा क्रिस्टलाइन फॉर्म मधले ॲलोट्रॉप जे आहेत, आणि क्रिस्टलाइन फॉर्म मधले डायमंड, ग्रेफाईट आणि फिलरिन आहेत, राईट. तर सगळ्यात पहिले त्यांचा शेप जो असेल, रेग्युलर अँड डिफायनाइट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. फॉर एक्झाम्पल काय, समजा हा एक कार्बन ॲटम असेल तर हा एका पर्टिक्युलर पॅटर्न मध्येच याच्याशी हा अटॅच होणार. हा एक पर्टिक्युलर पॅटर्न झाला, अटॅचमेंट ऑफ कार्बन विथ अनदर कार्बन. मग त्यांचं एक अरेंजमेंट असेल ॲटम्सची, ठीक आहे. सेकंड थिंग, हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. का, कारण आता हा जर कार्बन बघितला तुम्ही तर हे स्ट्रक्चर तुम्हाला सापडतं डायमंडमध्ये, ठीक आहे. तर एक कार्बन हा 4 कार्बनला अटॅच झालेला आहे, त्याच्यामध्ये बॉन्डिंग झालेलं आहे, बॉन्ड तयार झालेला आहे. आणि याच्यामध्ये हा जो बॉन्ड असतो दॅट बॉन्ड इज कोव्हॅलंट बॉन्ड. आणि कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रॉन शेअर करून तयार झालेला बॉन्ड. आता डायरेक्ट जर डोनेट करून जर बॉन्ड तयार होत असेल तो भाग वेगळा, पण जर को मीन्स सोबत व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी इलेक्ट्रॉननी एकमेकांशी दोन ॲटमनी एकमेकांशी जो बॉन्ड तयार केलेला आहे त्याला आपण म्हणतो कोव्हॅलंट बॉन्ड. तर कोव्हॅलंट बॉन्ड्स आर स्ट्रॉंग इन नेचर. मग आता प्रत्येक ठिकाणी हीच केस असणार आहे, बरोबर. याला 4 कार्बन अटॅच असतील, याला सुद्धा 4 कार्बन अटॅच, याला सुद्धा 4 कार्बन अटॅच. म्हणजे यांच्यामध्ये बॉन्डिंग इतकी स्ट्रॉंग होणार की ते स्ट्रक्चर कसं होणार, टफ होणार.
मजबूत होणार आणि त्याच्यामुळे त्याला जर ब्रेक करायचं असेल तर एनर्जी सुद्धा जास्त लागेल. मग एनर्जी जर जास्त लागते त्याचं दुसऱ्या भाषेमध्ये म्हणतोय आपण की त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा हाय असणार. क्लिअर आहे. जितके बॉन्ड स्ट्रॉंग असतील तितकं त्यांचा मेल्टिंग पॉईंट जास्त, त्यांचा बॉइलिंग पॉईंट जास्त. का? कारण बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी जास्त लागणार. आणि नॉर्मली एनर्जी, आपण एनर्जी जेव्हा बोलतो तर वी कन्सिडर हीट ॲज अ एनर्जी. हीटला आपण एनर्जी म्हणतो. ठीक. नंतर डिफायनाइट जिओमेट्रिकल शेप. पर्टिक्युलर शेपमध्येच तुम्हाला सापडतील. फॉर एक्झाम्पल हा एक पर्टिक्युलर शेप घेऊ आपण, असा याला शेप. ठीक. आता हे स्केच लक्षात घ्या. याला जिओमेट्रिक पर्टिक्युलर शेप म्हणतो आपण. रेक्टँगल्स फॉर एक्झाम्पल तुमचे जे क्रिस्टल्स असतात, आता साखरेचा जर खडा तुम्ही बघितला फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, तर याला तुम्हाला एक पर्टिक्युलर, ते स्फटिक म्हणतो आपण त्याला, क्रिस्टलला. तर क्रिस्टलला जिओमेट्रिक शेप प्रेझेंट असतो. नंतर त्यांचे एजेस शार्प असू शकतील लाईक दिस वन, अँड दे हॅव प्लेन सरफेस. हा प्लेन सरफेस, हा प्लेन सरफेस, दीज आर प्लेन सरफेसेस. तरी क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये जे काय ॲलोट्रोप्स असतील तर ह्या त्यांच्या काय झाल्या प्रॉपर्टीज आहेत. ठीक. कार्बन हॅज 3 क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप्स. आत्ताच बोललो आपण 3 ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन आर डायमंड, ग्रेफाइट अँड फ्लोरीन. वन बाय वन आता आपण डिस्कस करू. पहिला डायमंड. आता डायमंड हा कुठे सापडतो ह्या जनरल इन्फॉर्मेशन पण आपल्याला माहिती असायला हवं. जसं तेलंगणामध्ये गोलकोंडा, ठीक आहे, मध्य प्रदेशमध्ये पन्ना, या 2 ठिकाणी तुम्हाला सापडते. आणि वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये सुद्धा देर इज अ प्रेझेन्स ऑफ डायमंड, इन्क्लुडिंग युअर अमेरिका, रशिया, बेल्जियम, ब्राझील, साऊथ आफ्रिका, या ठिकाणी तुम्हाला डायमंड बघायला मिळतील. ही जनरल इन्फॉर्मेशन झाली. आता पुढे जाऊ आपण. नेक्स्ट स्ट्रक्चर. हाऊ द डायमंड स्ट्रक्चर इज मेड. डायमंडचं स्ट्रक्चर कसं बनलेलं आहे. यू कुड सी हियर की या ठिकाणी तुम्हाला हा कार्बन ॲटम दिसतोय. हा कार्बन ॲटम आता 4 कार्बनला इकडे अटॅच झाला आहे. 1 2, दिस वन इज 3, आणि हा तुमचा चौथा. आणि याच्यामधला जो बॉन्ड आहे ऑलरेडी वी हॅव मेन्शन्ड, अगोदर बोललो आपण याच्याबद्दल. हा बॉन्ड जो असेल या बॉन्डला म्हणायचं कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे. आता प्रत्येक त्याच्यामुळे काय असणार आहे, एक पर्टिक्युलर सिमेट्री त्याच्यामध्ये स्ट्रेंथ येईल, आणि त्याच्यामुळे डायमंड इज द हार्डेस्ट सबस्टन्स. इथे लिहिले बघा, एव्हरी कार्बन ॲटम इज बॉन्डेड टू 4 नेबरिंग ॲटम. 4 ॲटमला हा अटॅच असणार आहे बाय कोव्हॅलंट बॉन्ड्स. ठीक. राईट. ड्यू टू दिस 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर डायमंड बिकम्स व्हेरी हार्ड. आता 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर म्हणजे काय, एका हा कार्बन सगळीकडे अटॅच होतोय, तर याला सुद्धा हा 4ला असणार आहे, म्हणजे इकडे सुद्धा आता कार्बन असतील लाईक दिस. म्हणजे त्याचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आता इथे तयार होणार, आणि त्याच्यामुळे त्याला हार्डनेस येणार. ठीक. आगे बढेंगे. नेक्स्ट इज प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज बद्दल जर बोलायचं झालं तर हार्डनेस ही एक त्याची प्रॉपर्टी झाली. सेकंड थिंग, हे बोललो आपण, हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स प्रेझेंट इन द नेचर. डेन्सिटी वाईज, आता हार्डनेस जास्त आहे, त्याची डेन्सिटी सुद्धा जास्त असणार आहे. डेन्सिटी 3.5 ग्राम पर क्युबिक सेंटीमीटर, आणि त्याचा मेल्टिंग पॉईंट असणार आहे 3500 डिग्री सेल्सिअस. सिंपलचा टॉपिक आहे, फार समजून घेण्यासारखे किंवा लॉजिकल याच्यामध्ये काही नाही, फक्त इन्फॉर्मेटिव्ह असल्यामुळे तुम्ही याला लक्षात ठेवा. जर 800 डिग्री सेल्सिअस इथे 800 डिग्री सेल्सिअसला तुम्ही कार्बनला जर ऑक्सिजन सोबत जर हीट केलं, म्हणजेच आपण काय म्हणू, हा तुमचा डायमंड प्लस ऑक्सिजन, त्याला जर तुम्ही हीट केलं तर तुम्हाला फक्त CO2 बाहेर पडताना दिसेल. CO2 वगळता काही बाहेर दिसणार नाही, कारण ऑक्सिजन ऍड केला म्हणजे हा तर कंबाईंड फॉर्म मध्ये येईल. त्याचा मिनिंग हा झाला की हा प्युअर फ्री स्टेट मध्ये अवेलेबल असणारा एक एलिमेंट आहे. आय मीन युअर स्ट्रक्चर आहे डायमंड. CO2 इज फॉर्म, राईट. डू नॉट डिझॉल्व इन एनी सॉल्वंट. कुठल्या सॉल्वंट मध्ये हा डिझॉल्व होत नाही. ऍसिड असू द्या, तुमचे ऑर्गॅनिक सॉल्वंट असो, इनऑर्गॅनिक सॉल्वंट असो. आता जसं वॉटरमध्ये हा इन्सोल्युबल असणार आहे, नंतर तुमचं हायड्रोजन सल्फाइड हे एक सॉल्वंट आहे, याच्यामध्ये इन्सोल्युबल असणार आहे. नंतर क्लोरोफॉर्म CHCl3 हे क्लोरोफॉर्म आहे. नंतर ऍसिटोन असेल, ऍसिटोन मध्ये हे सगळे ऑर्गॅनिक सॉल्वंट आहे. यापैकी कुठल्याच सॉल्वंट मध्ये हा सोल्युबिलिटी शो करत नाही. वाय? बिकॉज इट इज व्हेरी टफ अँड हार्ड स्ट्रक्चर, राईट. ऍसिड बेसिस साऊंड इफेक्ट्स सांगितलं आपण, ऍसिड आणि बेस सुद्धा याच्यावरती इफेक्ट होत नाही. अँड दीज आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. जर कंडक्टर म्हणून काम करायचं असेल, म्हणजे वाहून विद्युत वाहून नेण्याची क्षमता जर असेल किंवा इलेक्ट्रिसिटी कंडक्शन ही प्रॉपर्टी जर एखाद्या एलिमेंटमध्ये असेल, तर त्याच्यामध्ये देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. जर फ्री इलेक्ट्रॉन्स पर्टिक्युलर एलिमेंट आय मीन काय म्हणू आपण त्याला, एलिमेंटमध्ये जर प्रेझेंट असतील फ्री इलेक्ट्रॉन्स, तर इलेक्ट्रॉन्सच्या मदतीनेच इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होणार. पण यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नाहीये,
त्याच्यामुळे इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक, आगे बढ़ते. युजेस. आता डायमंड तुम्ही बऱ्याच वेळा हे आपल्या घराला आपण खिडक्या लावतो, ग्लासच्या खिडक्या लावतो, त्याला विंडोज. तर ते ग्लास कट करण्यासाठी हिरकणीचा वापर होतो. हिरा म्हणजे त्याचा एक पॉईंट जो असतो त्या कटरचा, ते वरती ह्या पेन सारखाच पॉईंट असेल. तो पॉईंट त्याला एक लाईन टाकणार आणि थोडंसं प्रेशर दिलं तर तो काच तुटून जाणार. ठीक आहे. म्हणून ग्लास कटिंग मध्ये आणि रॉक ड्रिलिंग मशीन, जे मोठे मोठे खडक असतात त्यांना फोडायचं ड्रिल मशीन असेल, त्या ड्रिल मशीन मध्ये सुद्धा ह्या डायमंडचा वापर केला जातो. ऑर्नामेंट, दागिने म्हणून त्याचा आपण वापर करतो. नंतर आय सर्जरी करते वेळी ज्या नाईव्हचा यूज होतो, ज्या चाकूंचा यूज होतो, त्याच्यामध्ये सुद्धा डायमंड हा वापरला जातो, बिकॉज इट इज व्हेरी हार्ड. जर डायमंडलाच पॉलिश करायचे असेल तर दुसऱ्या डायमंडचा तुम्ही काय करणार, त्याची पावडर घेणार आणि त्या पावडरनी काय करणार, डस्टनी त्या डायमंडची पॉलिशिंग करणार. अपार्ट फ्रॉम दिस, टू मेक विंडोज गिव्हिंग प्रोटेक्शन फ्रॉम रेडिएशन, विंडोजच्या ग्लासेसमध्ये सुद्धा या डायमंडचा वापर करतात. का? कारण रेडिएशन पासून तुम्हाला प्रोटेक्शन मिळावं, पर्टिक्युलरली स्पेसमध्ये आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट्समध्ये. सो दीज आर जनरल युजेस ऑफ युअर डायमंड. पुढे जाऊ. नेक्स्ट क्रिस्टलाइन एलोट्रॉप तुमचा आहे ग्रेफाइट. ग्रेफाइट म्हणजे सिंपल, तुम्ही रेग्युलर ॲज अ स्टुडंट रेग्युलर तुम्ही स्केचेस करता, कुठल्या पेन्सिलचा वापर करता. पेन्सिलमध्ये ज्या भागाने तुम्ही लिहिता, जे ब्लॅक कलर तुमचं उमटतंय, दॅट इज नथिंग बट युअर ग्रेफाइट. ठीक आहे. आता हा नॅचरल स्टेटमध्ये ग्रेफाइट कुठे कुठे सापडतोय? हा भारतामध्ये सापडतो, इंडियामध्ये, अमेरिका, न्यूझीलंड, रशिया इतक्या कंट्रीजमध्ये इट इज अवेलेबल इन द नॅचरल स्टेट. द लीड युज्ड इन पेन्सिल मधली जी ब्लॅक कलरची लीड असणार आहे ती सुद्धा ग्रेफाइटने बनलेली आहे. आणि ती लीड जे बनवायची असेल तर त्याच्यासोबत काय काय ऍड केलेलं असणार, तर ग्रेफाइट प्लस क्ले. आणि हा जो प्रकार केलाय ग्रेफाइट आणि क्ले यांना मिक्स करून लीड बनवण्याचा, तर दिस क्रेडिट गोज टू निकोलस कॉन्टे इन 1795. निकोलस कॉन्टे या नावाच्या सायंटिस्टनी ग्रेफाइट घेतलं, क्ले घेतलं आणि त्यांच्यापासून काय बनवलं, तर पेन्सिलचं लीड बनवलं, पेन्सिल लीड. ठीक. आता ग्रेफाइट काय हे तुम्हाला थोडं बहुत लक्षात आलं असेल. आता कलरचं सांगायचं झालं तर पेन्सिलला तुम्ही जर हात लावला तर तुमचा हात कसा होतो, ब्लॅक होतो. दॅट मीन्स इट इज ब्लॅक इन कलर अगेन. पुढे जाऊ. स्ट्रक्चरमध्ये जसं डायमंडच्या स्ट्रक्चरमध्ये सांगितलं आपण की डायमंडमध्ये काय बोललो आपण, 1 कार्बन इज अटॅच टू 4 अनदर कार्बन. ठीक आहे. एक कार्बन 4 कार्बनला अटॅच होतो. आपण यांच्यामध्ये एक कार्बन 3 कार्बनशी अटॅच असणार आहे. सी हिअर, इथे हा कार्बन दिसतोय तुम्हाला, दिस वन इज कार्बन. हा या कार्बनशी अटॅच झालाय, हा या कार्बनला अटॅच झालाय आणि हा इकडे अटॅच झालाय. ठीक. आणि त्यांची अटॅचमेंटची अरेंजमेंट अशी असेल की हेक्सागोनल स्ट्रक्चर इज प्रोड्युस्ड. बघा इथे तुम्हाला दिसेल हे हेक्सागोनल स्ट्रक्चर दिसतंय, बेन्झिन रिंग सारखे स्ट्रक्चर दिसतंय. आणि इथे तुम्हाला काय दिसतात, लेयर्स दिसतात. दिस इज वन लेयर, दिस इज अनदर लेयर. ठीक आहे ना. या प्रत्येक लेयरला तुम्ही ग्राफिन म्हणणार. हा जो इंडिव्हिज्युअल लेयर तुम्हाला दिसतोय, ती इंडिव्हिज्युअल लेयर ऑफ दिस ग्रेफाइट इज कॉल्ड एज ग्राफिन. ठीक. काय काय लक्षात ठेवायचंय, 1 कार्बन ॲटम इज अटॅच्ड विथ 3 अदर कार्बन ॲटम्स. ठीक. नंतर दे आर प्रेझेंट इन लेयर्स. आता ह्या लेयर ह्याच्यावरती जर तुम्ही प्रेशर दिलं तर दे कॅन स्लाइड ओव्हर इच अदर, एकमेकावरती घासू शकतात. क्लिअर दिस. नंतर इंडिव्हिज्युअल लेअरला तुम्ही काय म्हटले, ग्राफिन म्हटले. आणि या लेयर्सच्या मध्ये देर इज अ प्रेझेन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. अशी इथे फ्री इलेक्ट्रॉन्स असणार आहे. तुमच्या डायमंडमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स हे प्रेझेंट नव्हते. आणि फ्री इलेक्ट्रॉन जर प्रेझेंट नसतील तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होणार नाही. पण आपण बोललो यांच्या लेयर्समध्ये देर इज प्रेझेन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि इलेक्ट्रॉन जर प्रेझेंट आहे तर इट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याचा एक ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला दिली आहे. ऍक्टिव्हिटीचा मिनिंगच हा की तुम्ही ती लीड पेन्सिल घेणार, त्याला वायर कनेक्ट करणार, बल्ब त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास करणार आणि मध्ये सर्किटमध्ये तुम्ही बल्ब कनेक्ट करून देणार. तर बल्ब हा लीट होईल. ठीक आहे. म्हणजे तो प्रकाशित होईल. मिनिंग हा झाला की तुम्ही 2 वायर लीड पेन्सिलला जोडले होते. पेन्सिल कशाने बनलेली आहे, तर ग्रेफाइटने बनलेली आहे. मग ग्रेफाइट मधून करंट पास होतो तेव्हाच तर लाईट लागेल. आणि त्याचा दुसरा मिनिंग काय झालं की यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन हे अवेलेबल आहेत इन बिटवीन लेयर्स. आता 1 बाय 1 बघू आपण. वेल, every carbon atom bonded to other 3 carbon atoms in such a way that hexagonal layered structure is formed. हे hexagonal ऑलरेडी आपण त्याच्याबद्दल बोललोय. ठीक. they are present in the form of sheets or layers of carbon atom. ही एक शीट तयार झाली, हा एक लेयर म्हणून हा एक लेयर तयार झालाय. वेल, लेयर स्लीप ओव्हर इच अदर ऑन अप्लाइंग प्रेशर. जर याला प्रेशर दिला, आपण सांगितलं अगोदरच,
तर ते एकमेकावरती काय स्लाइड सुद्धा होऊ शकतात, स्लिप होऊ शकतात. वन लेअर ऑफ ग्रॅफाइट इज कॉल्ड एज ग्राफिन, त्याच्याबद्दल आपण बोललो. क्लिअर दिस? आगे बढ़ते. नेक्स्ट, आता हे तुम्हाला एक ट्राय दिस म्हणून सांगितलं. काय 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 बोलले याच्यामध्ये प्रोसिजर मध्ये बघा. रिमूव्ह द लीड फ्रॉम द पेन्सिल अँड फिल इट विथ युअर फिंगर. आता लीड काढा आणि त्याचा फिल घ्या, कारण याच्याबद्दलची माहिती आता आपल्याला पुढे एक्सप्लेन केलेली आहे. तर ते तुम्हाला कसं लागणार, एक सॉफ्ट लागणार, सॉफ्ट. ठीक आहे. व्हॉट कलर इज इट? इट हॅज ब्लॅक कलर. ट्राय टू ब्रेक द लीड विथ युअर हँड. ब्रेक होईल का? हो, सहजपणे. पेन्सिल बघा, तोडून बघा, तर ती ब्रेक होणार. ब्रेक का होणार? कारण त्याचं नेचर काय झालं, तर इट इज ब्रिटल इन नेचर. राईट. Assemble the apparatus as shown in the diagram. Start the electric current in the circuit. Observe what did you find. की त्याच्यामध्ये लाईट प्रकाशित होईल. पुढच्या स्टेपमध्ये आहे डायग्राम घेतलेली. टेक सम वॉटर इन अ टेस्ट ट्यूब. ही टेस्ट ट्यूब घ्या, या टेस्ट ट्यूब मध्ये पाणी घ्या. ठीक आहे. टेक सम केरोसिन इन अनदर टेस्ट ट्यूब. ही दुसरी टेस्ट ट्यूब. याच्यामध्ये तुम्ही काय घ्या, केरोसिन घ्या. त्याला म्हणतो आपण रॉक ऑइल. रॉक ऑइल म्हणजेच केरोसिन, त्याला म्हणायचं. तुम्ही वॉटर याच्यामध्ये घेतलंय. पुट लीड्स डस्ट इन द बोथ द टेस्ट ट्यूब. आता ही लीड घ्या, लीडची डस्ट करा आणि ही डस्ट याच्यामध्ये अशी टाकून द्या. हे कशासाठी सांगितलं तुम्हाला करायला, की तो त्याच्यामध्ये विरघळतो, सॉल्युबल आहे की नाही. तर ऑब्झर्वेशन आहे. व्हॉट डिड यू फाइंड, तुम्ही काय ऑब्झर्व केलं, तर तुम्हाला हे ऑब्झर्व होईल की वॉटरमध्ये सुद्धा, केरोसिन मध्ये सुद्धा दिस ग्रॅफाइट इज इनसोल्युबल. जसं डायमंड वॉज इनसोल्युबल इन एव्हरी सॉल्व्हंट. ही ऍक्टिव्हिटी बघा, इथे आपण सर्किटला याला कनेक्ट केलंय. आता ही तुमचा सेल आहे, याच्यामधून करंट फ्लो होईल. करंट फ्लो झाला, या बाजूने चाललाय, तर तो ग्रॅफाइट मधून जेव्हा पास होईल तेव्हाच तर लाईट इकडे सुरू होईल तुमचा, बरोबर की नाही. याचा अर्थ हा झाला की इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. का? कारण यांच्यामध्ये देर इज अ प्रेझेन्स ऑफ, ऑलरेडी आपण सांगितलंय, देर इज अ प्रेझेन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन बिटवीन द लेयर्स ऑफ द ग्राफिन. सिंगल लेयर इज ग्राफिन. वेल, आगे बढ़ेंगे. प्रॉपर्टीज ऑफ ग्राफाइट कसं सांगितलं, अगोदरची ऍक्टिव्हिटी दिली त्या प्रॉपर्टीजसाठीच दिली आहे. कलर ब्लॅक आढळला आपल्याला, सॉफ्ट आहे, नंतर ब्रिटल आहे आणि स्लिपरी, थोडं चोपडं असतं. राईट. इनसाइड ईच लेअर ऑफ ग्रॅफाइट फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह कंटिन्युअसली. ऑलरेडी आपण सांगितलंय, त्याच्यामुळे इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. नेक्स्ट इज लेअर्ड स्ट्रक्चर त्यांचं प्रेझेंट आहे. एकावर दुसरा, दुसरा, तिसरा असे लेयर्स प्रेझेंट आहेत. त्याच्यामुळे आपण जेव्हा पेपरवरती त्याला रायटिंग करतोय तर त्याची लेअर फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट असल्यामुळेच वी आर एबल टू राईट, आपण त्याला लिहू शकतो त्याच्या मदतीने. डेन्सिटी वाईज जर बोलले 1.9 to 2.3 ग्राम पर क्युबिक सेंटीमीटर, हे युनिट झालं, डेन्सिटीचं युनिट झालं. राईट. नंतर ग्रॅफाइट डज नॉट डिझॉल्व इन मोस्ट सॉल्व्हंट. काही सॉल्व्हंट असतील त्याच्यामध्ये डिझॉल्व होईल, पण मोस्ट सॉल्व्हंटमध्ये हा सुद्धा डिझॉल्व होत नाही. कंपॅरेटिव्ह बघायचं डायमंडचं, नंतर ग्रॅफाइटचं. क्लिअर दिस? राईट. आगे बढ़ेंगे. आता युजेस ॲज अ लुब्रिकंट म्हणून आपण याचा वापर करतो. लुब्रिकंटचा मिनिंग म्हणजेच काय, ज्याला एक स्मूथ बनवण्यासाठी, टू मेक समथिंग स्मूथ, टू मेक समथिंग स्मूथ. आता स्मूथ बनवायचं का? कारण त्यांचं ॲब्रेजन किंवा ते एकमेकावरचं स्लाइडिंग जे होणार आहे. जसं तुमची बायसिकल असेल, मोटरसायकल असेल, त्याला चेन असते, तर चेन मध्ये तुम्ही ग्रीस टाकता किंवा ऑइल टाकता. तर ते ऑइल किंवा ग्रीस टाकलं तर तेव्हा काय होणार, ते स्लिपरी होणार, की त्या स्मूथली चेन ही रन करणार. बरोबर आहे. ते त्यालाच आपण म्हणतो लुब्रिकेशन करणे. आणि लुब्रिकेशन करण्यासाठी जे आपण वापरतो त्याला म्हणायचं लुब्रिकंट. तर ह्या ग्राफाइटचा लुब्रिकंट म्हणून सुद्धा वापर होतो. नंतर कार्बनचे इलेक्ट्रोड बनवायचे केमिस्ट्रीमध्ये. इलेक्ट्रोड बनवण्यासाठी सुद्धा यांचा वापर होतो. का? बिकॉज दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. पेन्सिलमध्ये आपण याचा वापर करतो. पेंट आणि पॉलिशेस मध्ये सुद्धा ग्राफाइटचा वापर केला जातो. आणि लास्टली आर्क लॅम्प मध्ये ब्राईटनेस वाढवण्यासाठी, ब्राईट म्हणजे तेजस्वी असा प्रकाशित होण्यासाठी आर्क लॅम्प मध्ये सुद्धा ग्राफाइटचा वापर होतो. ठीक. पुढे जाऊ. नेक्स्ट इज युअर फ्युलरिन. तिसरा जो ॲलोट्रॉप आहे दॅट इज युअर फ्युलरिन. आता फ्युलरिनला जर तुम्ही इथे ऑब्झर्व केलं तर इथे लिहिलंय बघा C60. C60चा मिनिंग हा झाला की 60 कार्बन एकत्र आले, एकमेकाला त्यांनी बॉन्डिंग केलं आणि असं फुटबॉल सारखं इथे बकीबॉल सारखं एक स्ट्रक्चर इथे तयार झालंय. त्याला बकीबॉल किंवा बकी ट्यूब्सच्या फॉर्म मध्ये सुद्धा हे अवेलेबल असतात, म्हणून त्याला नाव देऊन दिलं, हे इथे बकीबॉल दिलं. ठीक आहे. हे बॉल सारखं स्ट्रक्चर दिसतंय. 60 कार्बन ॲटम एकमेकाला याच्यामध्ये टाईटली बाइंड झालेले. फ्युलरिन जर म्हणाल तर फ्युलरिन हा काही डायमंड किंवा ग्राफाइट सारखा असा फ्रीली अवेलेबल नाही. इट इज रेअरली फाउंड इन नेचर. रेअरली नेचरमध्ये सापडतो. पर्टिक्युलरली कुठे? सूटमध्ये, म्हणजे जो धूर असतो त्याच्यामध्ये तुम्हाला हा फ्युलरिन सापडणार. किंवा इंटरस्टेलर स्पेसेस. इंटरस्टेलर स्पेसेसचा मिनिंग होतो
की जे स्टार्स असतात आपले गॅलॅक्सीज, तर या स्टार्समध्ये अंतर असणार आहे आणि स्टारच्या मध्ये नॉर्मली काय प्रेझेंट असतात, क्लाउड असेल, डस्ट असेल, त्यालाच आपण गॅलॅक्सी म्हणतो. व्हॉट इज गॅलॅक्सी? गॅलॅक्सी इज अ कॉम्बिनेशन ऑफ काय म्हणू शकतो आपण, डस्ट, क्लाउड यांचं कॉम्बिनेशन इज गॅलॅक्सी. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फिलरिन सापडू शकतो. फर्स्ट एक्झाम्पल ऑफ फिलरिन इज बकमिन्स्टर फिलरिन. आता बकमिन्स्टर फिलरिन म्हणजे हे नाव झाले सायंटिस्ट. हे बकमिन्स्टर इज अ नेम ऑफ सायंटिस्ट. त्यांनी हे 60 कार्बनचं एक बकीबॉल सारखं स्ट्रक्चर शोधून काढलं की जे मॅच करत होतं कुणाशी, जिओडेसिक डोम. हे जो आर्किटेक्चर, हा जो बकमिन्स्टर आहे हा आर्किटेक्चर आहे, तर त्यांनी जिओडेसिक डोम बनवला. त्या डोमचा शेप सारखा 60 कार्बनचं एक स्ट्रक्चर त्याला सापडला, म्हणून त्याला क्रेडिट म्हणून नाव देऊन दिलं बकमिन्स्टर फिलरिन, की ज्याच्यामध्ये 60 कार्बन हे प्रेझेंट असतील. ठीक, पुढे जाऊ. राईट. आता हे जे वेगवेगळे फिलरिनचे मॉलिक्युल्स शोधलेत, तर त्याच्यामध्ये अजून एक्झाम्पल C60 तर आहेच, त्याला बकमिन्स्टर फिलरिन म्हटलो आपण. C70 70 कार्बन असणारा फिलरिन, 76 असणारा, 82 असणारा, 86 असणारा. आणि हे जे वर्क केलंय त्याच्यामुळे 3 सायंटिस्ट, क्रोटो, कल अँड स्मॉले, या तिन्ही सायंटिस्टला 1996 मध्ये नोबेल प्राइज वॉज अवॉर्डेड. का? कारण त्यांनी C60चं संशोधन याच्यामध्ये केलं, याचा रिसर्च केला, म्हणून त्यांना त्याचा नोबेल प्राइज सुद्धा मिळालं. राईट. आता ही जे आहेत बाकीचे 60, 70, 76, 82, 86, हे नॉर्मली दे अकर इन स्मॉल नंबर्स इन सूट धुरामध्ये सापडतील. ठीक आहे. फिलरिन बद्दल फार इन्फॉर्मेशन नाहीये. तसं हा नवीनच मॉलिक्युल आहे, एक 5-10-15 वर्षामधला. ठीक आहे ना. पुढे जाऊ. आता याच्या प्रॉपर्टीज आणि युजेस, काय काय प्रॉपर्टीज फिलरिन मध्ये तुम्हाला सापडतील. तर इट इज अवेलेबल इन बकी बॉल और बकी ट्यूब फॉर्म. जे बॉलचं स्ट्रक्चर दाखवलं होतं किंवा ट्यूबच्या फॉर्मॅटमध्ये सापडेल. आणि एका फिलरिनच्या मॉलिक्युलमध्ये अराउंड 30 ते 900 कार्बनचे ॲटम हे असू शकतील. आपण 60चं उदाहरण बघितलं, 72 बघितलं, 76 बघितलंय. तसंच 30 to 900 इतकी कार्बनची संख्या या फिलरिनमध्ये प्रेझेंट असू शकते. फिलरिन आर सोल्युबल इन सम ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. डायमंड हा बिलकुल इन्सोल्युबल होता. मोस्ट ऑफ सॉल्व्हंटमध्ये ग्रॅफाइट इन्सोल्युबल होता, पण काही ऑर्गॅनिक सॉल्व्हंट जसं की कार्बन डायसल्फाइड CS2, कार्बन डायसल्फाइड, याच्यामध्ये हा सोल्युबल असणार आहे. क्लोरोबेन्झिन मध्ये सुद्धा हा सोल्युबल असणार आहे. ठीक. तर हे झाले याच्या प्रॉपर्टीज. आणि यूज जर म्हणाल तर इट ऍक्ट एज अ इन्सुलेटर. इन्सुलेटर तुम्ही कशाला म्हणता, की जो फॉर एक्झाम्पल आपला एक थर्मस बॉक्स असतो, बॉटल असते, थर्मस बॉटल समजून घ्यायचं. ही थर्मस बॉटल आहे, याच्यामध्ये आपण चहा टाकतोय, तर चहा 3, 4, 5 तासापर्यंत गरमचा गरम राहतो. म्हणजेच काय, हे काय झालं, बाहेरचं सराउंडिंग आता बाहेर टेम्परेचर जास्त आहे की कमी आहे त्याच्यामुळे काही संबंध नाही. बाहेरचं टेम्परेचर, हीट ही आतमध्ये जाणार नाही आणि आतली हीट ही बाहेर निघणार नाही. असं जे मटेरियल असतं त्या मटेरियलला आपण म्हणायचं इन्सुलेटर. जसं इलेक्ट्रिकची वायर घ्या. इलेक्ट्रिकची वायर, त्याला काय असतो, वरतून कोट असतो प्लास्टिकचा, राईट, रबरचा किंवा प्लास्टिकचा कोट असतो. का? कारण प्लास्टिक अँड रबर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन नाहीये आणि त्याच्यामुळे त्यातून करंटही पास होत नाही. तर वायरचं जे कोटिंग केलं आपण, तर दॅट इज युअर इन्सुलेटर. हा इन्सुलेटर म्हणून काम करतो. वॉटर प्युरिफिकेशन मध्ये सुद्धा या फिलरिनचा रोल आहे. वॉटर प्युरिफिकेशनचं जे युनिट असेल त्याच्यामध्ये कॅटलिस्ट म्हणून काम करणे, दॅट इज द फंक्शन ऑफ युअर फिलरिन. आणि एका पर्टिक्युलर टेम्परेचरचा जर तुम्ही विचार केला तर पर्टिक्युलर टेम्परेचरला इट एक्झिबिट सुपर कंडक्टिव्हिटी. तर हा सुपर कंडक्टिव्हिटी सुद्धा शो करतो. या प्रकारे आपण आता डायमंड, ग्रॅफाइट, फिलरिन तिन्हीच्या प्रॉपर्टीज, स्ट्रक्चर आणि युजेस इथे बघितलेत. होप हे सगळे तुम्हाला कळालेलं असावं. ठीक आहे. आता थर्ड लेक्चरमध्ये याचा नेक्स्ट पॉईंट जो असेल तो आपण कव्हर करूया. थँक्यू व्हेरी मच.